ही सर्वांची आईप्रमाणे काळजी घेणारी वनस्पती आहे. हिचं नाव आहे हरितकी, हिरडा. अमृताप्रमाणे काम आहे हिचं. संस्कृतमध्ये तुम्ही सगळ्यांनी श्लोक पाठ केलेलंच आहे ना. यस्य माता गृहे नास्ती तस्य माता हरितकी, कदाचित कुप्यते माता नोदरस्ता हरितकी. एक वेळ आई रागवेल पण ही वनस्पती रागवत नाही. ज्याच्या घरी आई नाही आहे तर त्याची हरितकी ही आई आहे, असं संस्कृतमध्ये तिचं वर्णन आलेलं आहे. आणि अमृत वनस्पती म्हटलं हिला. की अमृत म्हणजे काय की असे आख्यायिका आहे की स्वर्गामध्ये जे काय अमृत होतं ते पृथ्वीवर पडलं आणि त्याच्यापासून जी वनस्पती निर्माण झाली तर ती म्हणजे हरितकी. आणि खरंच या वनस्पतीचं अमृतासारखं कार्य आहे. म्हणजे ज्यांना म्हातारपण दूर ठेवायचं आहे, निरोगी राहायचं आहे, दीर्घायुष्य व्हायचं आहे, त्यांनी रोज 1 ग्रॅम हरितकी चूर्ण, हरितकी पावडर भिजेल इतपत तूप घेऊन, म्हणजे साधारणपणे 1 चमचा तुपामध्ये हरितकीचं 1 ग्रॅम चूर्ण मिक्स करून तर ते रोज घेतलं की म्हातारपण दूर राहतं. आणि तसंच दुसरं एक ऋतू हरितकी म्हणून एक प्रकार आहे शास्त्रामध्ये वर्णन केलेला, की वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबरोबर हरितकी घेतली की तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि तुम्ही दीर्घायू होता. उदाहरणार्थ शिशिर ऋतूमध्ये हरितकी पिंपळी चूर्णाबरोबर घ्यायची. वसंत ऋतूमध्ये हिरडा पावडर जे आहे 1 ग्रॅम ती मधाबरोबर घ्यायची. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये हिरडा पावडर 1 ग्रॅम गुळाबरोबर घ्यायचं आहे. आणि पावसाळ्यामध्ये हिरडा चूर्ण जे आहे तर ते सैंधवाबरोबर घेतलं. त्याचप्रमाणे शरद ऋतू तर ती हरितकी खडी साखरेबरोबर घेतली. आणि हेमंत ऋतूमध्ये हरितकी म्हणजे हिरड्याचं 1 ग्रॅम चूर्ण सुंठीबरोबर घेतलं, म्हणजे सुंठ पावडर बरोबर, की तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत, प्रतिकारशक्ती चांगली राहते, वारंवार होणारा सर्दी खोकला होत नाही, तुम्ही निरोगी राहता आणि दीर्घायुष्य होता.